मला तुम्हाला दोघींनाही असं सांगायचं आहे, मुकी विचारी कुणी हका, अशी मेंढरे बनू नका. तुमच्या पायावर उभ्या राहा. स्त्री ही शक्ती आहे. पायावर उभ्या राहा, मजबूत व्हा. अवलंबून आयुष्य नसावं हे लक्षात ठेवा मुलींनो. पायावर उभ्या राहा, हिम्मत ठेवा. एवढंच मी सांगेन, कारण मर्यादा आहेत मला इथून बोलायला. खूप काही बोलता येतं. आता संताप होतो माझा की लग्न झाल्यानंतर ही मुलं असं का वागतात की बायकांना माहेरी त्या पोरी नांदायला यायची त्यांची तयारी आहे आणि ह्यांना काय माज आलाय की ते नांदायला नेत नाहीयेत बायकांना. आणि इथे लग्न होत नाहीत म्हणून प्रश्न विचारतात मला, आमचं लग्न कधी होईल म्हणून. कशाला करता अरे लग्न? लग्न करून जर का तुम्हाला हेच करायचंय तर लग्न कशाला करता? बायकांना नीट वागवायचंय, स्त्रीला नीट सन्मान. लक्षात ठेवा तरुण मुलं जे कोणी मला इथे बघत आहेत आता, तुम्हाला जर का तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल माणूस व्हायचं असेल तर बायकोवर भरभरून प्रेम करा, तिला सन्मानाने वागवा. तुमची स्त्री ही तुमच्या बरोबर असणारी 24 तास प्रोटेक्शन आणि 24 तास शक्ती आहे तुमच्या सोबत. प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा अंश आहे हे विसरू नका. ठीक आहे, तो कदाचित कुणाला माहिती नाहीये, कुणाचा डेव्हलप आहे तर कुणाचा डेव्हलप नाहीये, म्हणून तुम्हाला काही बायका अशा कचकच भांडताना सुद्धा दिसतील, पण त्यांच्यामध्ये तो देवीचा अंश डेव्हलप झालेला नाहीये. पण याचा अर्थ असा नाही की तिच्यामध्ये तो नाहीये, आहे. समोरच्या व्यक्तीला जर का बदलवायचा असेल तर त्याचा एकच मार्ग आहे, आपण चांगलं वागणे. तुम्हाला जर का गव्हाची पोळी खायची असेल तर शेतामध्ये तुम्हाला गहूच लावावे लागतील तरच गव्हाची पोळी मिळेल. आणि तुम्हाला जर का भांडायचं म्हणजे तुम्हाला तंबाखू खायची असेल तर शेतामध्ये तंबाखूच लावावी लागेल, तेव्हा तंबाखूचं पीक येईल. याचा अर्थ असा की तुम्हाला जर का प्रेम पाहिजे असेल तर तुम्हाला समोरच्याला प्रेम आधी द्यावं लागेल, कारण की दिल्यानंतरच मिळतं. समोरच्यानी मला फक्त द्यावं असं नसतं, आधी देणारे बना, मग आपोआप मिळतं. मागावं नाही लागत भिकाऱ्यासारखं, कळलं का? भिकारी बनू नका. काय करू, वेळाची मजबुरी आहे, त्यामुळे प्रत्येकाशी बोलणं शक्य नाहीये. तरी पण मी कधी कधी टेलिग्राम वरती वगैरे सगळ्याशी गप्पा मारण्याचा कॉल हा घेत असते. युट्यूबला सुद्धा घेते, फक्त आपल्या दुसऱ्या चॅनलवर कधीतरी गप्पा मारण्याचा कॉल घेते. जसं आता परवा पंचांग वाचन आणि गप्पा मारण्यासाठी आले होते, तसंच घेऊ आपण एक दिवस. टेलिग्रामला पण परत एकदा घेऊ. त्याच्यासाठी टेलिग्राम जॉईन करून ठेवा. वेगवेगळ्या साधना उपासना या नेहमीच मी देत असते टेलिग्रामवरती. टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करून ठेवा. त्याचप्रमाणे पूर्णपणे सेवाभावी अशी विवाह संस्था महाशक्तीपीठ.org या वेबसाईटवरती ज्यांना विवाहासाठी इच्छुक आहेत, स्थळं मिळत नाहीयेत, योग्य स्थळांसाठी या वेबसाईटवरती तुम्ही आपली नाव नोंदणी करू शकता आणि लग्नासाठी तुमचे म्हणजे तुम्हाला योग्य जोडीदार तिथे बघू शकता.